2024 मध्ये लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावरती सरकारने जाहीर केली आणि सरसकट सगळ्या महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न सरकारने त्यावेळेस केला आणि जवळजवळ 2,36,00,000 ते 2,48,00,000 महिलांना त्यावेळेस योजनेचा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळाला। त्यानंतर 2025 मध्ये अनेक निकष लावण्यात आले, काही महिलांना अपात्र करण्यात आलं आणि तो आकडा जवळजवळ 26 लाख महिलांच्या अपात्रतेपर्यंत पोहोचला। त्यानंतर आता 2026ला KYC ची अट अजून महिलांना लावण्यात आली आणि त्याच्यानंतर जवळजवळ 80 लाख लाभार्थी महिलांचा आकडा सरकारच्या माध्यमातून कमी करण्यात आलेला आहे। सरकार हळूहळू ह्या लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांचा आकडा कमी करतोय का काय? निवडणुका आटोपल्यानंतर आता ह्या लाडक्या बहिणींची किंमत कमी झाली, आता त्या लाडक्या राहिली नाही आहेत आणि त्या दोडक्या झाल्या आहेत का? म्हणजे काम सर्व वैध मरो असं झालंय का? क्या तुमच्या ह्या लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये देणं जीवावर आलेलं आहे म्हणून तुम्ही हे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची संख्या कशी कमी होईल हे बघत आहात? तुमचे मोठे टेंडरचे पैसे निघत आहेत, तुमच्या परदेशवाऱ्या व्यवस्थित चालू आहेत। तुम्ही जर बघितलं तर तुमचे सगळे मोठ्या तुमचे स्वतःच्या ॲडव्हर्टाइजमेंटवरती जो पैसा खर्च होतोय तो तुमचा सर्रासपणे चाललेला आहे। मोठे पान भरून तुम्ही ॲडव्हर्टाइज देतायत, स्वतःची वाहवा करून घेतायत। एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारकडे पैसा आहे आणि मग माझ्या लाडक्या बहिणींना जो 1500 रुपयाचा महिना मिळतोय हाच त्यांच्या डोळ्यात का खुपतो आहे का? आता निवडणूक संपल्यानंतर आता या लाडक्या बहिणींची त्यांना गरज राहिलेली नाहीये। आज जी महागाई मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या माध्यमातून वाढवलेली आहे, अशा महागाईच्या वेळेस ह्या माझ्या माता भगिनींना हे 1500 रुपये दिलासादायक ठरू शकले असते। त्यांना आज त्यांच्या संसारामध्ये याचा हातभार लागू शकला असता, पण ते न करता ह्या लाडक्या बहिणींची संख्या कशी कमी करावी ह्याच्यावरती सरकार जे अटी शर्तींच्या माध्यमातून जे अन्यायकारक वृत्तीने काम करत आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि ह्या सरकारला ह्याच माझ्या लाडक्या बहिणी नक्कीच त्यांची जागा दाखवून देतील, आम्हाला विश्वास आहे।